शेवटचं. हां, कोल्हापूरचं सांग. मग याचे पुढे 6 महिन्यात कोल्हापूरला गेलं. हां, मग आई म्हणायला लागली कोल्हापूरला आमचे भाऊ काका होते, तर ते एकटेच राहायचे आणि आई बरेचदा त्यांच्याकडे राहत असे, दादांची आई म्हणजे तेव्हा. तर ती म्हणली तुम्ही 2 ठिकाणी कशाला राहता, आपण एका ठिकाणी राहूया सगळेजण, असं म्हणून ती आम्हाला पुण्याहून कोल्हापूरला घेऊन गेली. मग भाऊ काकांबरोबर आम्ही तिथं कोल्हापूरला राहत होतो. पहिलं घर आमचं शिराळकरांचं घर म्हणून होतं. असा मोठा वाडा होता, चौक गेल्याबरोबर. आणखीन खाली 2 होते, एक मोठा हॉल आणि पलीकडे व्हरांडा, आणखीन चौकासारखं तिथं नळ आणखीन हे होतं. पण कोल्हापूरला काय कॉलेज होतं तिथे? काय आजोबा काय करायचे तिकडे? दादा नव्हतेच त्या वर्षी तिथं, दादा इंग्लंडला गेले होते म्हणून तुम्ही तिकडे गेला. राहायचं होतं. दादा येईपर्यंत कुठे राहायचं, कल्पना अशी होती की दादा आले की परत जयपूरला जाणार सगळेजण, अशी. ते गेलो नाही ही गोष्ट मी राहिली, पुढे दादानेच नोकरी सोडली म्हणून. पण आम्ही तोपर्यंत मग कोल्हापूरला म्हणून गेलो. तर कोल्हापूरला मी शाळेत 3री गेले, माई गेली 4थी 5वी काहीतरी असेल, आणि ताई पण शाळेत गेली तिथं. ताई पण आली कोल्हापूरला, इंग्लिश 5वीत असेल ताई तिथं होते. कारण आम्हाला तिची 6वी 7वी झाली पुढे. मग 1 वर्षभरच आम्ही कोल्हापूरला होतो साधारण. 37च्या जूनमध्ये किंवा मेमध्ये आम्ही गेलो. ते मला आठवतं ते बसमध्ये सगळं सामान, ट्रकमध्ये सामान लादलं होतं आणि बसने आम्ही गेलो होतो पुण्याहून कोल्हापूरला. तेव्हा शिराळकरांच्या घरात राहिलो. पुणे कोल्हापूर किती अंतर होतं काय आठवत आहे का? म्हणजे अंतरपेक्षा किती वेळ लागला जाय? 4-5 तास तरी दिवस पण लागला असेल मला असं वाटतं. सकाळी निघालो संध्याकाळी पोहोचलो असतो त्या काळामध्ये. 5-6 तास तरी लागले असतील. म्हणजे अजूनही कोल्हापूरून पुण्याला यायला 5 तास लागतो. सध्याच्या काळात सुद्धा चांगल्या रोड्स बनतात, त्यावेळी आणखी 8-10 तास लागले असतील. ठीक आहे. तर कोल्हापूरला गेल्यानंतर त्या शिराळकरांच्या घरात तिथं आम्ही राहिलो. त्यांची एक मुलगी होती, ती इंदूच्या बरोबरची होती, कमल मला वाटतं तिथं, कमळी बनायचं तिथं, गोरी गोरी पुरळे केस. ती आमच्याकडे खेळायला असायची सारखी. आणि भाऊ काकांचं एक समोरची खोली, मग खाली एक समोर मोठी खोली. भाऊ काकांची पहिल्या घरात वेगळी खोली, वरती एक हॉल आणि खाली एक हॉल असं 2 होतं, आणि व्हरांडा मागे. आणि त्यांच्या घरातनं जाऊन संडास असा होता, अशी आठवण आहे मला त्या शिराळकरांच्या घरातनं. पण त्या घरात एकदा त्या जिन्याच्या खाली अंबार म्हणायचं त्याला, जागा जी असते ती बंद केलेली, कपाटं केलेली, कपाटासारखं केलेलं, पण त्या दार होतं. तिथं आमच्याकडे वीज नव्हतीच, त्यामुळे कंदील दिवे बिवे सगळं तिथं ठेवलेलं असायचं. रॉकेलचा डबा आणि काय असायचं ते संध्याकाळच्या व्हायच्या दिवे लागण्याच्या आधी ते सगळं काढायचं, काचा पुसायच्या, वाती ठीक करायच्या, ते लावायसाठी नीट आहे का बघायचं. एक दिवस दिवे लागण्याच्या वेळेला आठवत आहे, ते दार उघडलं आणि आत एक नाग बसलेला होता मोठा. मला अजूनही आठवत होतं. सगळेजण इतकी घाबरून गेली. आणि हे काम घरातल्या बायकांचंच असायचं जनरली, म्हणजे अभ्यास करत असायचं. मग भाऊ काकांना शेजारच्यांना सगळ्यांना हक्का मारल्या, ते काठ्या लाठ्या घेऊन आले, पण तो पळून गेला बहुतेक. तो काही मारला विडलेला आठवत नाही. त्या घरात आणखीन हे विकायला यायचं त्या काळात. तूप विकत घ्यायची पद्धत नव्हती, लोणी विकत घ्यायचं. आणखीन ते लोणी घेत असे छटाक 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 ते एवढ्या ह्याच्यात मोजायचे तराजूमध्ये घालून. आणि ते मातीच्या जमिनी होत्या, सारवायला लागायच्या, फरशा नव्हत्या घराला. तर ते असं बोट त्याच्यावर लावायचं. मग इतके 10-2 झाले, 10-2 झाले म्हणायचं त्याला, का 10 इतके छटाक झाले असं काहीतरी ते मोजायचं माप त्याचं. ही एक गंमत आठवते. मग तिथं ते घर सोडलं आम्ही 2-4 महिन्यातच मला वाटतं. आणि मग मेन रोडवर गेलो आम्ही त्या देवांच्या घरात राहायला. हा रमेश देव आहे, त्याच्या वडिलांचं घर होतं, त्यांच्या घरात आम्ही राहिलो. त्याच्या 7-8 महिने असतील पुढे. तर ती सगळी मुलं अशी त्याचं एक घराला घर चिकटलेलं, पण समोरचा भाग आमचा होता आणि मागच्या बाजूला ते लोक राहत होते. मध्ये चौक होता असा. त्यांची एक मुलगी होती इंदू नावाची, मला वाटतं रमेशची बहीण असेल. 3-4 भाऊ आणि 1 बहीण असेल, ती 500. तर ती मला पहिली आठवण, ती हातावर मोठ्या मोठ्या एवढ्या भाकरी अशा करून करायची आणि त्या चुलीत भाजायच्या. तोपर्यंत भाकरी खाणं आम्हाला फारसं माहीत नव्हतं. जयपूरला कोणी आमच्या महाराजाला सांगितलं की भाकरी कशाला सांगितलं मलाही आठवत नाही. काय मी खाल्ली असेल जळगावाला किंवा कुठेतरी भाकरी करायची. कोल्हापूरला तिखट खातात ना? तिखटही खातात खूप. आणि भाकरी ही तिथलं रोजचं जेवण असतं जनरली. पोळीपेक्षा भाकरी खायचं रोजचं. सणावाराला पोळी करायची अशी पद्धत तिथली कोल्हापूरची. आणि आम्हाला याची तीच पद्धत होती सर्वांनी.
पण कोल्हापूरचं ते भाकरी मला आठवतात, तिने इंदूनी केलं, देवनी केलेल्या. आणि ही मुलं आमच्या बरोबर तिथंच मला वाटतं लहान मोठी असतील कदाचित, ती सगळ्यात मोठी होती होते. आणि त्यांची तर लहान मुलं रमेश आणि सुरेश आणि आणखी 3-4 मुलं होती. खेळायला एकत्र खेळतच होती त्या काळात. शाळेत किंवा घरी काय काय खेळ असायचे त्यावेळी तुमचे? खेळ खास खेळ काहीच नव्हते, कारण शाळेत आमच्याकडे रिंग होती, कसला तरी चेंडू आम्ही खेळत असतो, बास्केटबॉल सारखं काहीतरी खेळ होता. इथं मी पण शाळेत गेले, ताईची माझी शाळा वेगळी वेगळी होती. ताई माईची, कारण मी माई एका शाळेत आणि ताई दुसऱ्या शाळेत असं होतं का लक्षात नाही. ताईची आमच्या घराजवळ शाळा होती, आमच्या गावाच्या बाहेर अशी लांब थोडी शाळा होती नवीन निघालेली. तर मी तिथं 3रीत गेले, ती प्रायमरी शाळा असली पाहिजे. आणि ताई इंग्रज शाळा, ते हायस्कूल होतं, त्या हायस्कूलच्या शेजारी राजाराम कॉलेज म्हणून त्यांचं मोठं तिथलं प्रसिद्ध कॉलेज. आणि आमच्या घराजवळ एक तुरुंग होता, तिथं अशी वेस होती गावात यायची. पूर्वीच्या काळात गावाला अशी वेस असायची, मोठा दरवाजा. आणि त्या दरवाज्यात आत आलं की डावीकडे तुरुंग होता. तुरुंगात कैदी बिदी आम्हाला जाता येताना तिथं हे करताना दिसायचं, काम करताना. त्याच्या पलीकडे गेलं की एक पारसनीस म्हणून होतं, एक वकील होते, त्यांची मुलगी प्रभा पारसनीस माईची मैत्रीण होती, माईच्या बरोबर शाळेत. आणि पलीकडे देवांचं तिथं आम्ही राहतो, जवळच त्या वेशीपासनं. सगळं कोल्हापूर तितकं लहान होतं त्या काळात. वेशीच्या बाहेर पूर्वी तर राजकमलचं हे होतं, मला वाटतं स्टुडिओ होता तिथं. आम्ही तिथे कुठला ते सिनेमाही बघितलेला आठवतं, कसला आठवत नाही, बघितला असेल. आणखीन समोर एक रानाडे नावाचे वकील राहते, त्यांची मुलगी होती मालू म्हणून, ती माझ्या बरोबर वर्गात शाळेत. ती मालू रानाडे माझी मैत्रीण, आणखीन ही प्रभा पारसनीस माईची मैत्रीण. आणि त्यांच्या पलीकडे टेंबे म्हणून राहत असत, ते वकीलच होते का काय, त्यांची बहीण होती एक कमल हार्डीकर, काय ती ताईची मैत्रीण होती. तर ते असे आणखीन एक शामराव ओक नावाचे कोणतरी अक्काचे ते दादांचे नातेवाईक होते किंवा हे होते, ओळखीचे होते, ते लेखक होते शामराव. ते आम्हाला तिथं भेटता यायचे, कधीतरी यायचे घरी, याची आठवण आहे. आणखीन बेळगावला आमचे एक काका होते, बाबू काका म्हणून, आणखीन चुलत काका भाऊ दादांचे. तर ते आणि त्यांची बायको ती मग कोल्हापूरला आली, मला वाटतं. ती आम्हाला मराठी शिकवायला येत असत, कारण शाळेत आम्हाला मराठी शिकवायचं, लिहायला वाचायला मराठी बेताच येत होतं सगळं. एकूण सगळं शाळेत कमीच होतं. ते ताईपर्यंत, ताईला हिंदीतनं शिकलेली होती ताई, तर त्यामुळे तिला मराठी येत नव्हती लिहायला वाचायला. हिंदीतनं काय शिकली? जयपूरला शाळा हिंदी. अच्छा, जयपूरची शाळा. मग इंदूरला 1 वर्ष होती ती अहिल्याश्रमात, तिथं मराठी मीडियम होतं का हिंदी होतं लक्षात नाही माझ्या आता. त्या काळात हिंदीच असेल होते. त्या ताईच्या मुलीसुद्धा सगळ्या हिंदी मिडियममधनं शिकल्या अलीकडे, तेव्हाही ते हिंदीचं असेल करायचं. पण अहिल्याश्रम नावावरनं वाटतं की मराठी असेल करायची, मराठी नाही. तर ते मराठी शिकवायला सगळा अभ्यास आम्हाला शिकवली म्हणजे बाबू काका येतात माझ्याकडे, इंदिरा काकू आणि बाबू काका असं ते 2 जण होते. ते मूळ ते बेळगाव होते, पण ते कोल्हापुरात येऊन राहिले होते होते, ते आमच्याकडे यायचे रोज शिकवायला, मला आठवण आहे. आणखीन खेळ बाकीच्या घरातलेच काय, आम्ही लपाछपी, सागरगोटे, चिंचोके बिंचोके, सागरगोटे हे असलेच खेळ खेळत होतो. शाळेत फक्त मी म्हटलं तसं ते एकदा रिंग टेनिस खेळलेली मला आठवत आहे, टेनिस पॉईंट म्हणजे. त्याच्या पलीकडचा खेळ काही फारसे आठवत नाही. एक बॉलचं काहीतरी ग्राउंड होतं, डॉजबॉल खेळायचं केव्हा तरी, किंवा तो आणखीन एक वर्ण टाकायचा, म्हणजे बास्केटबॉल सारखं काहीतरी. क्रिकेट खेळायची का मुलं त्यावेळी? पुण्याला आम्ही ह्या तात्यांच्या घराच्या बाजूला जे अंगण होतं तिथं क्रिकेट खेळायला आठवत आहे. गजा, विनू, लीला, मी असं. पण मी क्रिकेट कोल्हापूरला न्यायला अजिबात नव्हतं, जांभळण्याला तर त्याच्याहून कमी होतं. पण कोल्हापूरला आठवत नाही क्रिकेट कोणी खेळलेलं बघितलेलं. कोल्हापूरला राजवाडा बघितलेला आठवतं. तिथं जुनं कोल्हापूर आणि नवं कोल्हापूर असे प्रकार होते. राजाच्या मोठ्या राजवाडा बाजूला 2 हत्ती त्यांच्या त्या राजवाड्याच्या दाराच्या बाहेर असलेले असं बघितलेले आठवतात. आता इथं थांब 1 मिनिट. इथे आता पास्टमधनं प्रेझेंटवर जातो, कारण आता इथे बाहेर मार्लाचा आणि तिच्या मुलांचा आवाज सुरू झाला आहे. तर मी कॅमेरा जरा तिकडे करून दाखवतो की काय कुठे बसली आहेस आणि काय चालू आहेत. हे इथे पोर्चमध्ये बसलेली आहे आई. नाही ती तू ये कुठेही. आणि इथे बाहेर अंगणात मार्ला आणि तिची मुलं आता त्याच्या प्ले टाईमसाठी आलेली आहेत.
ती एक छोटीशी मुलगी ही आहे, दुसरी एक खाली हरवली. मारला, say hi to the camera. Kira, wait. Say hello. I'm videotaping you. Say hi. And there is Shreya. And there is Marla in the background. या जाळीतनं फोटो व्हिडिओ काढतोय त्यामुळे जरा क्लिअर दिसणार नाही. All right, Annie, knock one down. Do it again. Yeah. Hello Shreya.